नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे. सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, तुमचं मूल ज्या वयाचं आहे, तुम्ही पण त्याच वयाचे असता पालक म्हणून. म्हणजे दुसरं मूल जरी असलं तरी देखील, कारण त्याही व्यक्तीला तुम्ही पहिल्यांदाच भेटत असता आणि जितकं तुम्ही त्याला ओळखता तितकंच तीही व्यक्ती तुम्हाला ओळखते. खरं तर सगळ्या पालकांना असं वाटत असतं, की आपल्या मुलांनी खूप आनंदी व्हावं, समाधानी व्हावं, यशस्वी व्हावं आणि आपल्या मुलांसाठी खूप काही ते करत पण असतात. आपण बरेचदा हे पालकांकडून ऐकलं असेल जेव्हा ते म्हणतात, की हा नोकरी व्यवसायातला पैसा आम्ही मुलांसाठीच कमवतोय. आम्ही हे कष्ट पण त्यांच्यासाठीच घेतोय. पण कदाचित पैशापेक्षा वेगळं काहीतरी आहे जे मुलांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. किंबहुना त्याची त्यांना जास्त गरज आहे. मुलं सिक्युअरली अटॅच राहण्यासाठी काय करावं लागेल? ते आज मी सांगणार आहे. नवीन बाळाचा आपल्या आईसोबत एक विशेष संबंध असतो, विशेष बंध असतात. पण कुणाला वाटू शकेल की कदाचित बाळाचं पोषण म्हणजे भूक ही प्राथमिक गरज आईकडनं भागवल्या जाते, म्हणून कदाचित बाळाची आईसोबत जास्त अटॅचमेंट असते. पण खरं तेवढंच कारण असतं का? आपल्या बाळाला सिक्युअर अटॅचमेंट देण्यासाठी जैविक गरजा पूर्ण करणं महत्वाचं आहेच. पण त्याही पेक्षा महत्वाचं काहीतरी आहे, जे सध्याच्या मटेरियलिस्टिक पेरेंटिंग म्हणजे भौतिक पालकत्वाच्या युगात माहिती असणं जास्त गरजेचं आहे. आपल्या मुलांचं भावी आयुष्य निकोप आणि समाधानी करायचं असेल तर त्यांना सुरक्षित आणि निर्धास्त नातेसंबंधाचा भक्कम पाया रचून द्यावा लागेल. शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालंय. हॅरी हर्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने रिसस जातीच्या माकडांमध्ये आई आणि बाळ यांच्या जवळीकतेवर खूप वेगवेगळे प्रयोग केलेत. हर्लोचे सगळेच प्रयोग जरा विवादास्पद आणि क्रूर होते आणि आता तर तसे अनैतिक पण आहे. पण त्यातून खूप महत्वाचे निष्कर्ष काढले गेले, जे मानवांना सुद्धा तितक्याच प्रभावीपणे लागू होतात. हर्लोच्या काळात म्हणजे साधारण 1950-60च्या दरम्यान मुलांचे लाड करण्याने मुलं बिघडतात अशी समजूत होती आणि आजही अशी समजूत असते बऱ्याच जणांची. मग त्यामुळे मुलांना जवळ घेतल्या जात नसे, प्रेम, आपुलकी हे सगळं दुरून दुरून मर्यादितच केल्या जाई. पण हर्लोच्या प्रयोगाचे निष्कर्ष मात्र वेगळंच काहीतरी सांगत होते. त्याने केलेल्या अनेक प्रयोगांपैकी एक गाजलेला प्रयोग म्हणजे पर्यायी आई किंवा सरोगेट मदरचा कॉन्टॅक्ट कम्फर्ट प्रयोग. या प्रयोगात त्याने नवजात माकडांना जन्म झाल्याबरोबर त्यांच्या आईपासून दूर केलं, वेगळं पिंजऱ्यात ठेवलं आणि त्यांचा संपर्क मुद्दाम तयार केलेल्या पर्यायी आईसोबत येईल अशी व्यवस्था केली. मग पर्यायी आई म्हणजे काय, तर 2 लाकडी ओंडक्यांना माकडासारखा आकार देऊन ठेवलं होतं. एकीला तारा गुंडाळल्या होत्या आणि सोबत दुधाची बाटली जोडलेली होती. म्हणजे तार गुंडाळलेल्या आईकडून पोषण होत होतं. दुसऱ्या पर्यायी आईजवळ दूध नव्हतं, म्हणजे तिच्यापासून पोषण मिळत नव्हतं, पण ती मऊ कापडाची बनवलेली होती. हर्लोच्या निरीक्षणानुसार माकडाची पिल्लं केवळ दूध पिण्यापुरते त्या तार गुंडाळलेल्या आईजवळ जात आणि जवळजवळ 18 तासाहून अधिक वेळ त्या कापडाच्या मऊ आईला बिलगून बसत. मग एकदा त्याने असा बदल केला की जेव्हा ते पिल्लू आपल्या पिंजरात बसलेलं होतं, तेव्हा त्याला भीती वाटेल अशी एक चमत्कारिक आकृती अचानक त्या पिल्लांसमोर आणली. त्यावेळी घाबरून मोठ्याने ओरडत धाव घेत ती पिल्लं जाऊन बिलगली आधारासाठी ती मऊ कापडाच्या आईला. पुढे जाऊन त्या माकडांचं वागणं कसं होतं, ते पिल्लं मोठी झाल्यावर त्यांचं वागणं कसं होतं याचाही अभ्यास झाला आणि यातून हे सिद्ध झालं की बालपणी जर प्रेमाची ऊब मिळाली नाही तर वर्तनामध्ये आणि मानसिक भावनिक आरोग्यावर देखील दीर्घकालीन हानिकारक परिणाम होतात. या प्रयोगानुसार जेव्हा त्या पिल्लाला भीती वाटली तेव्हा आधारासाठी त्याने जिथून पोषण मिळतं तिथे धाव नाही घेतली. धाव घेतली ती जिथे सुरक्षितता होती. हे निरीक्षण आपल्याला हा विचार करायला भाग पाडतं की जर आपल्या मुलांना कधी आधाराची गरज भासली तर बाहेर आधार न शोधता निर्धास्तपणे ते आपल्याजवळ येतील असं आपलं वागणं आहे का? अर्थात पालक म्हणून काही दरवेळी आपण परफेक्टच असलं पाहिजे याची गरज नाही, कारण ते शक्यच नाही. पण आपल्याकडनं जर चूक झाली तर चूक मान्य करणं मात्र शक्य आहे. तसंच आपल्या मुलांचे सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही, पण म्हणून त्यांचे प्रश्नच मोडीत न काढता आपण ते मिळून शोधू हे सांगता येणं शक्य आहे. म्हणजे सिक्युअर अटॅचमेंट म्हणजे काय, तर एकमेकांच्या चांगुलपणावरती विश्वास असणं
आणि काहीही झालं तरी प्रेम आणि पाठिंबा मिळेल याची खात्री असणं. अर्थात फक्त नकारात्मकच नाही तर सकारात्मक भावनांनाही प्रतिसाद देणं महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा घरी येऊन सांगतो की आज मला शाळेमध्ये बेस्ट गोल कीपरचं बक्षीस मिळालं, तेव्हा एखादे वडील म्हणू शकतात, पण गणितात उजेड पाडा जरा. एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमाचे बंध तयार करायचे असतील ना, तर त्यांचा विना अट स्वीकार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सेक्युअर अटॅचमेंट तयार होते. त्याची सुरुवात आपण बाळाच्या जन्मापासूनच करू शकतो. त्यांना कॉन्टॅक्ट कम्फर्ट देऊन, जसं बाळांना मांडीवर घेऊन गोष्टी सांगणं, कुशीत घेणं, हळूवार गाणी म्हणत थोपटवत निजवणं, प्रेमळ स्पर्शातून संवाद साधणं, त्यांना भीती वाटत असेल, एकटं वाटत असेल तर आवर्जून उपलब्ध राहणं आणि त्यांच्याकडे बघून त्यांना महत्त्व देऊन बोलणं. बरेचदा बाळ दुसऱ्याजवळ सोपवून आई काही काम उरकून घेते. त्यापेक्षा कामासाठी इतरांची मदत घेऊन आईनी बाळाजवळ राहणं जास्त योग्य. मग मुलं थोडी मोठी झाल्यावरती त्यांच्या परीक्षा, मॅचेस या किंवा त्यांचे कार्यक्रम काही असतील यांना उपस्थित राहणं आणि अगदी शक्य नसेल तर फोनवर बोलून की ते आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत हा एक मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक असतं. मग थोडा वेळ रोज एकमेकांसाठी टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप ह्याच्या शिवाय फक्त एकमेकांसोबत असणं, जोक सांगणं, खळखळून हसणं, आपले अचीवमेंट्स आणि फेल्युअर्स पण शेअर करणं. कारण त्यातून त्यांना कळतं की आपले आईबाबा पण चुकतात, फेल होतात आणि तरीही नॉर्मल असतात, आनंदी असतात. म्हणजे आपल्याला जर काही कारणाने जमलं नाही, आपण कुठे काही फेल झालो तर घाबरायचं कारण नाही. किशोरवयीन मुलांमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा करताना आपल्याला पण शाळेत एखादा मुलगा कसा आवडायचा किंवा मुलगी कशी आवडायची हे सांगू शकतो. म्हणजे त्यांच्याही मनात काय आहे हे आपल्याशी ते शेअर करतात. म्हणजे ह्या वेळेमध्ये मुलांना व्यक्त व्हायला जास्तीत जास्त संधी देणं, हे असं बरंच काही क्रिएटिव्हली करता येऊ शकतं. पण अर्थात त्या वेळेमध्ये अभ्यास, मार्क्स किंवा एकमेकांसोबतची तुलना हे विषय मात्र टाळले पाहिजेत. त्या जोडीला महत्त्वाचं आहे आपण आपली स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या नवऱ्या बायको ह्या नात्याला पुरेसा वेळ देणं. कारण जर त्यात काही गफलत असेल तर त्याचे पडसाद सगळीकडे उमटतात. असे वेगवेगळे मार्ग वापरून आपण त्या छोट्याशा मुलाचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करू शकतो आणि त्यांच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याला शारीरिक आरोग्या इतकंच महत्त्व देऊ शकतो. आणि हे केल्याने तुम्ही तुमच्या मुलांना सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल देऊ शकाल यात शंका नाही. पण खरं सांगू का, सिक्युअर अटॅचमेंट केवळ पालक आणि मुलं यांच्यातच नाही तर कुठल्याही नात्यात असू शकते. त्यासाठी काय करता येईल हे जर एका वाक्यात सांगायचं झालं तर घरातल्या सगळ्यांसाठी एक अटेन्शन बास्केट करायची आणि ती रोज भरली जाते का याची काळजी घ्यायची. कारण फक्त आहार, खेळणी आणि गिफ्ट्स यापेक्षा महत्त्वाचा आहे तो व्यक्तीचा प्रत्यक्ष निकट सहवास आणि एकमेकांवरती असलेला विश्वास. आणि अर्थातच त्याची सुरुवात आत्तापासून करता येईल. फ्रेंड्स, आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडला असेल तर लाईक करा आणि केवळ बाळांसोबतच नाही तर आपल्या सगळ्या जीवलगांसोबत सिक्युअर अटॅचमेंट तयार करण्यासाठी तुम्ही काय करता आहात हे पण शेअर करा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.